नमस्कार, मी कोमल. सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत असं मटणाचं कालवण. तर हे कालवण बनवण्यासाठी मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. तर सुरुवातीला आपल्याला हे मटण धुवून घ्यायचं आहे. तर मी स्वच्छ असं पाण्याने हे मटण सुरुवातीला धुवून घेणार आहे. तर मी मटण धुताना चाळण घेते, कारण की चाळणीमधून काही घाण वगैरे असेल तर ती बाहेर जाते. त्यासाठी मी चाळण घेते मटण वगैरे धुवायला, आणि धुवायला सुद्धा व्यवस्थित येतं मटण याच्यामध्ये. तर मी मटण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं बघा, आणि एका टोपामध्ये काढून घेतलेलं आहे. तर याला मी हळद आणि मीठ लावून मॅरिनेट करायला ठेवणार आहे. तर सुरुवातीला मी मटणामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे, आणि हळदसुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. हळद आणि मीठ टाकल्यानंतर हे अशा पद्धतीनं मी मिक्स करून घेते बघा, किंवा हाताने सुद्धा हे व्यवस्थित असं हळद आणि मीठ या मटणाला लावून घेतलं तरी सुद्धा चालेल. म्हणजे व्यवस्थित हळद मीठ या मटणाला लागेल आणि मटण सुद्धा छान असं मॅरिनेट होईल. तर हे बघा, मी छान असं हळद आणि मीठ या मटणाला लावून घेतलेलं आहे. तर हे मी 1 तासासाठी मॅरिनेट करायला ठेवणार आहे. तुमच्याजवळ टाईम असेल तर तुम्ही जास्त वेळासाठी ठेवू शकता, किंवा कमीत कमी अर्धा तास तरी ठेवलं तर कालवण अगदी छान होतं. तर मी 1 तासासाठी हे बाजूला ठेवणार आहे मॅरिनेट करायला. तर मॅरिनेट करण्यासाठी आपण मटण ठेवलेलं आहे, तोपर्यंत मी मसालासुद्धा तयार करून घेतलेला आहे. तर याच्यामध्ये मी टाकलेलं आहे सुकं खोबरं, थोडंसं जिरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर टाकून हा मसाला मी तयार करून घेतलेला आहे. तर अगदी साध्या पद्धतीनं आपण हे कालवण तयार करणार आहोत, कमी साहित्यामध्ये, कमी मसाल्यांमध्ये. तर हे बघा, छान असं हे पाणी न टाकता मी वाटण तयार करून घेतलेलं आहे. तर मी 4 कांदे घेतलेले आहेत कालवणामध्ये टाकण्यासाठी. तर ते सुद्धा मी बारीक असा चिरून घेणार आहे कांदा. तर कांदा मी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. तर अगदी बारीक असा हा कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे. तर कांद्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता, पण मला मटणाचं कालवण वगैरे खूप जास्त घट्ट असं आवडत नाही, त्यामुळं मी कांदा खूप असा वापरत नाही. तर मी 4 छोटेवाले कांदे घेतलेले आहेत, ते बारीक असे चिरून घेते बघा. तर 1 तासासाठी मी हे मटण मॅरिनेट करायसाठी ठेवलं होतं. तर आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर मी मटण कुकरमध्ये शिजायला टाकणार आहे. तर मी कुकर गरम करून घेतलेला आहे व्यवस्थित. आता मी तेल टाकून घेते. तर हे बघा, कुकरमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे. तर तेल व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे मी, आणि हा कांदा सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे बघा. तर आता आपल्याला सुरुवातीला कांदा टाकून घ्यायचा आहे कुकरमध्ये. आणि हा कांदा आपल्याला हलक्याशा गोल्डन रंगावरती तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. तर मी नेहमी सांगते तसं कांदा लवकर भाजावा, यासाठी मी थोडंसं मीठ कांदा भाजताना कांद्यामध्ये टाकते, म्हणजे कांदा लवकर भाजतो. तर हे बघा, कांदा हलक्याच्या गोल्डन रंगावरती मी भाजून घेतलेला आहे. याच्यापेक्षा जास्त कांदा मी नाही तेलामध्ये भाजून घेणार. तर हे बघा, आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मॅरिनेट केलेलं मटण. हे मटण टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित आपल्याला सुरुवातीला कांद्यासोबत याला 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे.
तर अगदी सोप्या पद्धतीनं हे मी मटणाचं कालवण कसं बनवायचं ते दाखवते. अगदी बॅचलर मुलं किंवा मुली वगैरे पहिल्यांदा जरी मटणाचं कालवण वगैरे बनवत असतील तर अगदी सोप्या पद्धतीनं मी आजची रेसिपी दाखवलेली आहे. त्यांनासुद्धा अगदी सोपं जाईल हे कालवण वगैरे असं बनवायला. तर हे बघा 2 ते 3 मिनिटे मी असंच या मटणाला छान असं कांद्यासोबत भाजून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरती हे बघा मी फक्त वरती झाकण ठेवते आणि हे मटण आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे. तर 4 ते 5 मिनिटं पाणी न टाकता मी वाफेवरती हे मटण शिजवून घेते बरं का. कारण की या मटणाला जसं स्वतःचं असं पाणी सुटलं तर कालवणसुद्धा छान लागतं आणि मटणाला सुद्धा आणखीन छान टेस्ट येते. त्यासाठी मी सुरुवातीला 4-5 मिनिटे वरती फक्त असं झाकण ठेवलेलं आहे. मी झाकण बंद केलेलं नाही आणि वाफेवरती मी हे मटण शिजवून घेणार आहे, म्हणजे मटणाची आणखीन छान टेस्ट लागेल. तर 4 ते 5 मिनिटे मी फक्त वाफेवरती हे मटण शिजवून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, मी याच्यावरती कुकरवरती एक ताट ठेवणार आहे आणि ताटामध्ये मी पाणी वतणार आहे. तर अशा पद्धतीने सुद्धा मी वाफेवरती 5 ते 6 मिनिटं हे मटण शिजवून घेणार आहे. तर चिकन असेल तर खूप जास्त शिजवायला लागत नाही आपल्याला, पण मटण असेल तर शिजायला टाईम लागतो. पण अशा पद्धतीनं मटण शिजवून घेतलं की कालवणाला आणखीन छान टेस्ट येते. बघा तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं कधीतरी मटण शिजवून बघा आणि नंतर त्याचं कालवण बनवा. तर कुकरमध्ये मी अजिबात पाणी टाकलेलं नाही. तर सुरुवातीला आपण 5 मिनिटे वाफेवरती मटण शिजवून घेतलं आणि नंतर मी याच्यावरती एक ताट ठेवलेलं आहे आणि वरती पाणी टाकलेलं आहे. तर हेच पाणी आपण नंतर मटण शिजण्यासाठी टाकणार आहोत आणि कुकरमध्ये सुद्धा मटणाला आणखीन स्वतःचं असं पाणी सुटेल आणि ते सुद्धा मटण छान असं शिजलं जाईल. तर 4 ते 5 मिनिटं मी परत एकदा अशा पद्धतीनं वाफेवरती मटण शिजवून घेणार आहे आणि हेच पाणी आपण मटण शिजण्यासाठी सुद्धा वापरणार आहे. तर 5-6 मिनिटे मी अशा पद्धतीनं ताट ठेवून हे मटण वाफेवरती शिजवून घेतलेलं आहे. बघा पाण्याला सुद्धा वरती छान अशी उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकताय. पाणीसुद्धा छान असं गरम झालेलं आहे आणि याच्यातलं ताटावरचं खालच्या साईडून सुद्धा वाफेने पाणी मटणामध्ये सुद्धा जातं आणि मटणसुद्धा छान असं शिजलं जाते. तर आता आपल्याला पकडीने व्यवस्थित हे ताट पकडून हे बघा मटणसुद्धा छान असं शिजलेलं आहे. त्याला स्वतःच असं पाणी सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. अजिबात आपण पाणी टाकलेलं नव्हतं. तर हे पाणी आता मी याच्यामध्ये ओतून घेणार आहे. हे परत एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर घरामध्ये लहान मुलं वगैरे असतील तर त्यांच्यासाठी अशा पद्धतीनं हे शिजवलेल्या मटणाचा जो रस्सा आहे तो दिला तर अगदी छान असं म्हणजे पौष्टिकसुद्धा आहे. आणि त्यासाठी जर मुलांना जर द्यायचं असेल तर त्यासाठी शिजवताना थोडंसं तेल कमी टाकायचं. खूप जास्त तेलकट झालं की मुलं खात नाही. मग हे बघा आता मी मिक्स करून घेतलेलं आहे. कुकरचं झाकण लावून घेते आणि याला मी 3 शिट्टी करून घेणार आहे. तर आमच्या कुकरमध्ये 3 शिट्टीमध्ये हे मटण व्यवस्थित शिजतं. तुमच्या कुकरमध्ये तुम्हाला अंदाज असतो की किती शिट्ट्या आपल्याला करायच्या आहेत, त्यानुसार तुम्ही शिट्ट्या कमी जास्त करू शकता. तर मी कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या आणि आता आपल्या कालवण फोडणीला द्यायचं आहे. तर सुरुवातीला मी एक टोप घेतला, तो गरम करून घेतला व्यवस्थित आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेते. तर तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. तर सुरुवातीला आपल्याला टाकायचं आहे हे तयार केलेलं वाटण. तर याच्यामध्ये मी टाकली होती कोथिंबीर, लसूण, आलं, थोडंसं जिरं आणि सुकं खोबरं टाकून हे वाटण मी तयार केलेलं आहे. तर या वाटणामध्ये अजिबात पाणी मी वापरलेलं नाही. तर हे वाटण मी सुरुवातीला तेलामध्ये टाकून घेते. गॅस थोडासा बारीकच ठेवायचा सुरुवातीला. आणि हा मसाला आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. तर बारीक गॅसवरती मी मसाला भाजून घेते.
तर अगदी साध्या पद्धतीने हे कालवण कसं तयार करायचं आणि कमी वेळामध्ये कसं बनवायचं हे सुद्धा मी दाखवलेलं आहे आज. तर हे बघा, छान असा हा मसाला मी सुरुवातीला तेलामध्ये भाजून घेतलेला आहे. आता आपल्याला आणखीन सुके मसाले याच्यामध्ये टाकायचे आहेत. तर गॅस बारीकच ठेवायचा. तर सुरुवातीला मी टाकणार आहे आपलं जे घरगुती लाल तिखट आहे. तर ते तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता मी टाकणार आहे थोडीशी हळद. मसाल्यामध्ये मी धने टाकले नव्हते त्यामुळे मी थोडीशी धनेपूड वापरते. अगदी थोडीशी जिरेपूड मी टाकणार आहे. आणि कोणताही तुम्हाला हवा असेल तो मटन मसाला वगैरे याच्यामध्ये मी थोडासा टाकणार आहे. तर तुम्ही ज्या कंपनीचे मसाले वगैरे वापरता त्याचे मसाले तुम्ही वापरू शकता. तर अगदी थोडासा मटन मसाला मी याच्यामध्ये टाकलेला आहे. तर याच्यामुळे कालवणाला आणखीन छान टेस्ट येते. तर सगळे मसाले टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे भाजून घ्यायचे आहेत. तर मटणाचं कालवण थोडंसं तिखट म्हणजे झणझणीत असलं तर छान लागतं. तर हे बघा, हा मसाला मी व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. तर हे बघा, मटण सुद्धा छान असं शिजलेलं आहे. तर याच्यातलंच हे जे आळणी रस्सा आहे तो मी टाकून घेणार आहे आपल्या कालवणामध्ये सुरुवातीला थोडंसं. तर अशा पद्धतीनं हा आळणी रस्सा टाकून हा मसाला जर शिजवून घेतला तर कालवणाला छान असा कट येतो. त्यासाठी खूप जास्त तेल वगैरे टाकायची काही गरज नाही. अशा पद्धतीने मसाला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा म्हणजे कालवणाला वरती छान असा कट येतो. मटणाच्या कालवणाला वरती थोडासा कट असला की कालवण दिसायला छान किंवा खायला सुद्धा छान लागतं. तर आणखीन थोडंसं आळणी रस्सा मी याच्यामध्ये टाकून घेते. तर हा तयार झालेला आळणी रस्सा तुम्ही छोट्या मुलांना पियायला सुद्धा देऊ शकता किंवा भातासोबत किंवा भाकरीसोबत सुद्धा खायला दिला तरी चालतो. त्यासाठी मी सुरुवातीला शिजवताना तुम्हाला सांगितलं की तेल कमी वापरायचं शिजवताना. म्हणजे छोट्या मुलांसाठी जरी तुम्ही आळणी रस्सा काढत असला तरीसुद्धा मग ते खूप जास्त तेलकट होणार नाही. तर हा मसाला मी सुरुवातीला तेल सुटेपर्यंत शिजवून घेणार आहे. तर मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. आता हे शिजवून घेतलेलं मटण मी आता या पातेल्यामध्ये काढून घेणार आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तर कालवणाला रंग किती छान आलेला आहे तुम्ही बघू शकताय. तर मी आणखीन थोडंसं पाणी या कालवणामध्ये टाकणार आहे. तर हे बघा, अगदी झणझणीत असं हे मटण, तेही अगदी कमी साहित्यामध्ये कमी तयारी करता मी बनवलेलं आहे. तर मी थोडंसं कुकरमध्ये गरम पाणी करून घेतलेलं आहे ते मी या कालवणामध्ये टाकून घेणार आहे. तर रश्श्याचं प्रमाण तुम्ही किती लोकांसाठी बनवताय त्यानुसार कमी जास्त करू शकता. पण ज्यावेळेस पण तुम्ही पाणी टाकाल कालवणामध्ये त्यावेळेस शक्यतो गरम करूनच पाणी टाका. तर हे बघा, अगदी छान असा रंग या कालवणाला आलेला आहे आणि वास सुद्धा अगदी छान असा घरभर सुटलेला आहे. तर हे कालवण आपल्याला 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे म्हणजे मटणामध्ये सगळा मसाला वगैरे छान असा उतरला जाईल. तर या रश्श्यामध्ये आपण मीठ सुरुवातीला शिजताना टाकलं होतं त्यामुळं मीठ चाखूनच नंतर याच्यामध्ये टाकायचं. कमी असेल तर टाकायचं, नाही तर नाही. तर थोडंसं मीठ मी टाकणार आहे. मीठ शिजताना टाकल्यामुळं मी शक्यतो कालवण असं चाखून बघते आणि नंतरच मीठ टाकते. तर 3-4 मिनिटे परत मी कालवण छान असं शिजवून घेतलेलं आहे. बघा, अगदी छान असं हे मटणाचं कालवण तयार झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. हे बघा, आता मी याच्यामध्ये टाकणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर.
हे व्यवस्थित कालवण मी मिक्स करून घेते. तर हे बघा तयार आहे झणझणीत असं मटणाचं कालवण. तर अगदी साध्या पद्धतीनं आपण कमी मसाले वापरून हे कालवण तयार केलेलं आहे. तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील. आणि अगदी साध्या सोप्या माझ्या रेसिपीज आहेत त्या तुम्हाला बनवायला सुद्धा तितक्याच सोप्या जातील.